नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खानदेशच्या पद्धतीने चटकदार चवदार असं झणझणीत वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी. नवशिक्यांना कळण्याची भाकरी थापायला थोडंसं कठीण जातं. ज्वारी, उडीद डाळ किंवा उडीद मिक्स केले जातात आणि पीठ चिकट होतं. आज आपण इथे सहज अशी कळण्याची भाकरी थापतोय आणि चटकदार तोंडाला स्वाद येईल असं वांग्याचं भरीत. चला तर मग खानदेशच्या पद्धतीने सुरुवात करूया. तर खानदेशच्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी एक 400 ग्रॅम एवढं वांगं घेतलं आहे. जळगाव स्पेशल हिरवं वांगं काटेरी मला भेटलं नाही, म्हणून मी लाल वांगंच घेतलं. काही हरकत नाही. जळगाव स्पेशल गावरान वांगं हिरवट असतं, पाठीमागे थोडंसं पुढे पांढरट काटेरी ताजं आणि थोडं मोठं असतं, गोल असतं. त्या वांग्याचं भरीत अगदी स्वाद आणि चविष्ट असं लागतं. याही वांग्याचं भरीत तेवढंच चविष्ट लागतं, पण त्या वांग्याची किंवा ते वांगं अगदी गावरान, त्याची काही वेगळीच गोष्ट आहे आणि खूप असं अजूनच चवीत फरक पडतो. वांगंही मी धुवून पुसून घेतलं. यासोबतच 2 मध्यम ते मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले, तेही धुवून पुसून घेतले. वांगं एखाद वेळेस किडीचं असू शकतं, म्हणून या बाजूने असे चिरा देऊन पाहून घ्यायचं. तर हे पहा, पांढरशुभ्र आतमध्ये असं वांगं आहे. लाल वांगं एखाद वेळेस किडीचंही निघू शकतं, म्हणून असं चिरा देऊन घेते. तर हे पहा, या बाजूने सुद्धा अगदी पांढरशुभ्र असं आहे, अजिबात किडीचं नाही. तर दुसऱ्या बाजूनेही अशा थोड्याशा चिरा देऊन घेते, म्हणजे वांगं आतपर्यंत मग चांगलं भाजलं जातं. आता टोमॅटो आणि वांग्याला आपण तेल लावून घेऊयात. सर्व बाजूनी वांग्याला असं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटोलाही तेल लावून घेऊयात, म्हणजे टोमॅटोची ही वरची साल अलगद निघते आणि वांग्याची सुद्धा. आता गॅसवर जाळी ठेवून घेतली. वांगं आणि टोमॅटो भाजायला ठेवूयात. गॅसची आच मंदच करायची. मंद आचेवर जसजसं वांगं भाजत येतं तसतसं आतपर्यंत शिजल्यावर खमंग अशी चव येते, म्हणून हळुवारपणे वांगं हळूहळू शिजू द्यायचं, भाजू द्यायचं वरून. आपण जर मोठी आच केली वरून तर वांगं पटकन शिजलं जातं, लवकर काळं होतं. पण यातील जे नैसर्गिक तेल आहे ते थोडं करपल्यासारखं होतं, म्हणून मंद आचेवर हळूहळू वांगं भाजू द्यायचं. वांगं भाजतंय तोपर्यंत इथे आपण भाकरी बनवून घेऊयात. तर इथं मी हे कळण्याचं पीठ दळून आणलं आहे. 1 किलो ज्वारीसाठी 200 ग्रॅम एवढी उडीद डाळ किंवा उडीद अख्खे घेतले आणि 1 ते 1.5 चमचा एवढं मीठ घालू शकतो. मी अगदी कमी मीठ दळण्यासाठी घातलं होतं, म्हणून वरूनसुद्धा मी थोडंसं मीठ घालते आहे, म्हणजे चविष्ट अशी ही कळण्याची भाकरी लागते. कळण्याच्या भाकरीत थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ असं भिजवून घेऊयात. अगदी थोडंसंच पाणी घालून, अगदी कोरडं खट्टक पीठ नाही करायचं. नवशिक्यांसाठी सांगते, म्हणजे भाकरी थापायला खूप कठीण जातं. आणि अगदीच लदलदीत नाही करायचं, म्हणजे चिकट झाल्यावर मग अगदीच अजूनच भाकरी थापता येत नाही. म्हणून थोडं थोडं पाणी करून अगदी असं गोळा मध्यम असा भिजायचा. थोडंसं सारखं पाण्याचं प्रमाण ठेवायचं पिठात, म्हणजे असं जास्त पीठ लदलदीत झालं तर मग थापताही येत नाही किंवा खूप चिकट होऊन जाते आणि कडक असले तर भाकरी थापायलाही कठीण जातं आणि खाण्यासही भाकरी तेवढी हुरूप लागत नाही. अगदी चावायलाही भाकरी मग त्रास होते. तर भाकरीचं पीठ मी असं मळून घेतलं. नवशिक्यांसाठी सांगते, असं गोल नसेल तुम्हाला जमत तर काय करायचं, पीठ मळून झाल्यानंतर असा बॉलसारखा गोळा करायचा, हे पहा या पद्धतीने. आणि मग नंतर असं त्याला थोडा प्रेस करून घ्यायचा आणि अशी चारोळी बनवून घ्यायची. असंही नसेल जमत तर सरळ काय करायचं, नवशिक्यांसाठी असा गोल बॉल बनवून घेतला, त्याला थोडं प्रेस केलं, परातीत पीठ टाकायचं आणि पिठीवर हा गोळा असा एका हाताने गोलाकार द्यायचा, दुसऱ्या हाताने थापत चालायची. तर हे पहा, या पद्धतीने अशी भाकरी थापायची आणि मग नंतर थोडीशी मोठी झाल्यानंतर दोघं हाताने भाकरी थापायला घ्यायची. तर हे पहा, गोल गरगरीत अशी भाकरी थापल्या जाते. आपण जर सुरुवातीला भाकरीचं पीठ घट्टसर असं करून ठेवलं, चिकट असतं म्हणून आपल्याला वाटतं की नाही हे घट्टसर पटकन भिजलं जातं, पण भाकरी अगदी कडक होते आणि मग थापल्या जात नाही. पाहिजे तसा आकारही येत नाही. तर तुम्ही पाहू शकता की ती गोल गरगरीत अशी भाकरी थापली गेली आणि एवढी अशी मी ही भाकरी पातळ ठेवली. तर अशी एका हाताने हात घालून अशी भाकरी उचलून मग तव्यावर भाकरी टाकायची. मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम होऊ द्यायचा. या भाकरीत आपण मीठ घातलेलं असतं वरूनही आणि दळताना, म्हणून थोडी करपल्यासारखी होते. गॅस थोडा मध्यम मंद आचेवर ठेवायचा, पण पाणी लावताना गॅस मोठ्या आचेवरच ठेवा, नाहीतर भाकरी मग कुडी कडक होते, बरोबर अशी भाजल्या जात नाही. म्हणून पाणी लावते वेळेस गॅस मोठ्या आचेवर करा. भाकरीला असं पाणी लावून घेतलं आणि वरचं पाणी थोडंसं सुकत आलं की मग नंतर भाकरी उलटी करून घ्या. तर हे पहा, बरोबर अशी भाकरी भाजली गेली. आता दुसऱ्या बाजूनेही
हे पहा मीठ घातलं म्हणून थोडंसं करपल्यासारखं होतं. जिथे वाटत असं राहिली आहे तिथे असं थोडंसं प्रेस करून भाकरी भाजून घ्यायची आणि उलट बाजू करताना गॅस मोठ्या आचेवर करायचा. तर तुम्ही पाहू शकता कण्याची भाकरी जास्त फुगत नाही, तरीही भाकरी आपली किती टम्म फुगली. एकसारखा असा पापड आला आणि खरपूस अशी भाकरी आपली भाजली गेली. ह्याच पद्धतीने आता सर्व भाकरी बनवून घेऊयात. तर आता दुसरीही भाकरी दाखवते. तर पीठ घेतल्यानंतर आपल्याला भाकरी जेवढी लहान मोठी हवी आहे तेवढं पीठ घ्यायचं आणि पाणी घातल्यानंतर पीठ अगदी लगेचच असा गोळा करायचा नाही, तर थोडं थोडं पाणी करून मग पीठ सगळं ओलवून घ्यायचं आणि त्यानंतर एकदम गोळा करून परातीला घासत घासत पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. चिकट असतं म्हणून हाताला चिकटतं म्हणून थोडासा पाण्याचा हात लावायचा, थोडंसं परातीला घासायचं आणि मग त्यानंतर असा बॉल बनवायचा. असं नसेल जमत नवशिक्यांना तर जसं मी सुरुवातीला दाखवतं एकदम बॉल बनवून घ्यायचा आणि हाताने थोडा दाब देऊन गोल केल्यावर परातीत पीठ टाकून मग भाकरी थापून घ्यायची. तर या पद्धतीने मी दुसरी भाकरी बनवून घेतली आणि याच पद्धतीने आता अशी भाकरी टाकून घेऊयात तव्यावर. नवशिके असाल तर सुरुवातीला अगदी लहान अशी भाकरी बनवायची. चिकट असल्यामुळे नवशिक्यांना भाकरी थापायला थोडंसं कठीण जातं म्हणून थोडीशी भाकरी लहान बनवायची. गॅस मोठ्या आचेवर करून भाकर टाकल्यावर पाणी लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकत आलं की त्यानंतर मग भाकरी उलट करायची. जास्तही पाणी सुकू द्यायचं नाही, नाहीतर मग भाकरी कोडी कडक होते, व्यवस्थित भाजले जाणार नाही. म्हणून थोडं थोडं पाणी असं सुकत आलं की मग भाकरी उलट करायची. उलट केलेली भाकर भाजण्यासाठी तिच्या कडा सुटत आल्या की समजायचं की या बाजूने ही भाकरी आपली भाजत आली आहे. काढून घ्यायची. जिथे वाटत असेल राहिले असेल तिथले काठ अशी भाजून घ्यायची. गॅसची आच मंद आचेला लागते म्हणून साईडच्या कडाबरोबर भाजल्या जात नाही, म्हणून वाटत असेल तिथे भाजत चालायची आणि मोठे आच करून मग भाकर उलट करायची. टम्म भाकरी फुगतात. तर मला हव्या होत्या तेवढ्या भाकरी मी बनवून घेतल्या. तर तुम्ही बघतायत सर्व बाजूनी आपल्या भाकरी खमंग खरपूस अशा भाजल्या गेल्या आहेत. तेवढाच तोंडालाही स्वाद आणि हुरूप अशा या भाकरी लागतात. आता वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. पाववाटी शेंगदाणे, पाव चमचा एवढी मोहरी, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा एवढे हिंग, सोबतच अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, 1 ते दीड चमचा कांदा लसूण मसाला, हळद चवीनुसार मीठ घेतले. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही धना पावडर आणि लाल तिखटच घेतलं तरीही चालेल किंवा थोडंसं अगदी पाव चमचा एवढा साठवणीचा मसाला घालू शकता. त्यानंतर इथे एक मोठा तर मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला, एक 8 ते 9 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, कढीपत्त्याची डहाळी, मुठभर अशी कोथिंबीर. आता वांगं आपल्या इकडे भाजत आलं होतं. गॅस मी मगाशीच बंद केला आणि वांगं थंड होऊ द्यायचं. तेव्हा वांग्याची वरची साल काढायची. वांग्याची साल पटकन निघत नाही म्हणून असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं, हात ओला करून घ्यायचा किंवा वांग्याला असं पाणी लावून साल काढून घ्यायचं. अगदीच वांगं गरम असेल, वेळ नसेल तर तुम्ही नळाखाली किंवा पाण्यातही वांगं असं बुडवून घेऊ शकता, म्हणजे यानेही पटकन साल निघते. तर हे पहा असा पाण्याचा हात ओला करून किंवा वांग्यावर थोडासा पाण्याचा शिंपडा टाकला तरीसुद्धा पटकन वांग्याची साल निघते. तर या पद्धतीने आपण सर्व वांग्याची साल काढून घेऊयात आणि टोमॅटोची वरची सालसुद्धा. वांगं असं नळाखाली धरून जर ओलं करून घेतलं तर अजूनच सरकन वांग्याची साल निघून जाते. इथे मी टोमॅटो आणि वांग्याची सर्व साल काढून घेतली. आता वांग्याचा जो देठाकडचा भाग आहे तो आपण कट करून घेऊयात. हे पहा आणि टोमॅटोचेही जो वरचा भाग आहे कडक तोही काढून घेतला. या पद्धतीने दोघंही टोमॅटोचा वरचा भाग काढून घेतल्यानंतर आता वांगं आपण असंच थोडंसं सुरीने चिरा देऊन घेऊयात, म्हणजे असं थोडं तुकड्यांमध्ये करून घेऊया. ठेचल्यावर मग असे शिरा दिसत नाही म्हणून असं मी कट करून घेतलं वांगं आणि टोमॅटो दोघंही. त्यानंतर आता थोडंसं असं मॅश करून घेऊयात, थोडंसं ठेचल्यासारखं करूयात, म्हणजे अजिबात शिरा किंवा अशा रेषा वांग्याच्या भरताच्या होत नाही. सगळं वांगं आणि टोमॅटो एकाच ताटात मिक्स करून थोडंसं ठेचून घेतलं किंवा असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यात खलबत्त्यामध्ये मी इथे मिरची, लसूण, कोथिंबीर असं ठेचून घेते आहे. असा मिरची लसूणचा ठेचा करून घेतला तर अजूनच चविष्ट वांग्याचं भरीत होतं. कांद्याची पात असेल तुमच्याकडे तर ती पातही थोडीशी घ्यायची ठेचताना. मला भेटली नाही कांद्याची पात, माझ्याकडे नाही आहे. तुमच्याकडे असेल तर मात्र नक्की कांद्याची पात घ्या किंवा पातीचा कांदा घालून वांग्याचं भरीत तेवढंच स्वाद लागतं. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात तेल घातलं मोठा अर्धा चमचा एवढं आणि सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे तळण्यासाठी थोडंसं चिमूटभर मी इथे मीठही घातलं, म्हणजे अगदी खमंग आणि नमकीन असे शेंगदाणे तळले जातात. भरतातही मग तेवढेच चव लागते वांग्याच्या भरताची. वरची साल अशी तडकायला लागली, लालसर असे शेंगदाणे भाजत आले की काढून घेऊयात.
आणि शिल्लक राहिलेल्या तेलात मोहरी घातली. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरे घालूयात. जिरेही चांगले तळतळायला लागले की आता हिंग घालूयात. चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर आता यात घालूया चिरलेला कांदा. कांदा थोडासा असा मिक्स करून घेऊयात. जास्तही कांदा लाल करायचा नाही किंवा अगदी परतवायचा नाही. थोडासा मिक्स केल्यानंतर फोडणीत आता यात ठेचा घालूयात. आता मात्र गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर करून चांगलं हे परतवून घेऊयात. मिरची लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलं. कांद्यासोबतच कांदाही करपू दिला नाही. थोडासा मऊ झाला तेव्हा कढीपत्त्याची पानं घालूयात. सुरुवातीलाच कढीपत्त्याची पानं घातली तर मग खूपच तेल उडतं, म्हणून मी आता कढीपत्ता घातला आणि पुन्हा एकदा चांगलं हे परतवून घेऊयात मध्यम आचेवर. आणि परतल्यानंतर आता यात घालूया आपण पावडर मसाले. कांदाही आता मऊ होत आला पण लाल केला नाही. इतपत हे चांगली चरचरीत फोडणी झाल्यानंतर मंद आच करून आता पावडर मसाले घालूयात. लाल तिखटचं किंवा मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आपण थोडासा कांदा लसूण मसाला घेतला आहे, हिरवी मिरची घेतली म्हणून थोडंसं तिखट होईल, म्हणून हिरव्या मिरचीचं प्रमाण आणि लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी अधिक करू शकता. मसाले घातल्यानंतर यातच थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घातली. मंद आचेवर मसाले कांद्यात परतवून घेतले आणि त्यानंतर आता शेवटी घालूयात आपण ठेचलेलं टोमॅटो आणि वांगं. आणि मंद आचेवर एकसारखं आता मसाल्यामध्ये परतवून घेऊयात. पातीचा कांदा किंवा कांद्याची पात तुमच्याकडे असेल तर या स्टेजला तुम्ही वरून कांद्याची पातही घालू शकता. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मंद आचेवरच मी परतवून घेतलं तर कडेनेही मस्त तेल सुटायला लागलं आहे. आणि शेवटी आता चवीनुसार मीठ घातलं. मीठही चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅस मंद आचेवर करूनच मी मीठ मिक्स केलं तर तुम्ही पाहू शकता अगदी कडेने असं तेल सुटलं आहे. चमचमीत असं हे वांग्याचं भरीत झालं आहे. शेवटी आता शेंगदाणे घालूयात. आणि शेंगदाणे घातल्यानंतर पुन्हा काही सेकंद मी हे मिक्स करून घेतलं. चांगलं एकजीव झाल्यानंतर आता वरून घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात. मस्त असं चमचमीत आपलं खानदेशच्या पद्धतीने वांग्याचं भरीत तयार आहे. गरमागरम कळण्याच्या भाकरीवर गरमागरम वांग्याचं भरीत सर्व करूयात. तर तयार आहे आपलं खानदेशच्या पद्धतीने चमचमीत झणझणीत चटकदार असं चविष्ट वांग्याचं भरीत आणि खरपूस भाजलेली कळण्याची भाकरी. खानदेशात पावसाळ्यात 1-2 वेळा तरी रात्रीच्या जेवणात हे वांग्याचं भरीत बनतंच. जे मांसाहारी असतात ते बोंबीलसुद्धा घालतात. बोंबील सुकट अजून त्यांना चविष्ट असं हे वांग्याचं भरीत लागतं. एक छोटंसं निवेदन, रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही सांगा. अशाच नवीन राज्यातील नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.